राज्यातील 29 पैकी 20 पेक्षा जास्त महानगरपालिकांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला। त्यातल्या त्यात मुख्यमंत्री फडणवीसांचा बालेकिल्ला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमी असलेल्या नागपूरमध्ये भाजपच्या 151 पैकी 102 जागा निवडून आल्या। साहजिकच भाजपमध्ये आनंदाची लाट उसळली, पण आता नागपूरच्या महानगरपालिकेत निवडून आलेल्या 40 नगरसेवकांचं नगरसेवक पद जाऊ शकतं अशी शक्यता आहे। पुढच्या 48 तासात या नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता असून तसं झालं तर नागपूर महापालिकेची निवडणूक पुन्हा होऊ शकते। पण या 40 नगरसेवकांचं नगरसेवक पद धोक्यात का आहे? पुढच्या 48 तासात काय होणार आहे? या नगरसेवकांचं भवितव्य कोणत्या निर्णयावर अवलंबून आहे? जाणून घेऊ या व्हिडिओतून। नमस्कार, मी दिव्या, तुम्ही पाहताय बोलभिडू। नागपूर महापालिकेचा निकाल 16 जानेवारीला जाहीर झाला। एकूण 151 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने मोठं यश मिळवत 102 जागांवर विजय मिळवला आणि भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला। काँग्रेसने 35 जागा जिंकत दुसरा क्रमांक मिळवला, तर एमआयएमने 6, मुस्लिम लीगने 4, ठाकरेंच्या शिवसेनेने 2 जागा जिंकल्या। याशिवाय अजित पवारांची राष्ट्रवादी आणि बसपाला प्रत्येकी 1 जागा मिळाली। या निकालामुळे नागपूरमध्ये भाजपची एक हाती सत्ता जवळपास निश्चित मानली जात असताना 40 नगरसेवकांचं नगरसेवक पद जाणं मोठा पेच तयार करू शकतं। पण एका बाजूला विजयी नगरसेवकांचा जल्लोष अजूनही थांबलेला नाही। महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत अजून निघालेली नाही। मग नागपूर मधल्या नगरसेवकांचं पद कसं काय जाऊ शकतं? 40 नगरसेवक अपात्र ठरण्याची चर्चा का सुरू झाली? तर अपात्रतेच्या या टांगत्या तलवारीचं मूळ ओबीसी आरक्षणाशी संबंधित आहे। सप्टेंबर 2025 मध्ये न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार राज्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली, पण सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडता येणार नाही असं स्पष्ट केलं होतं। पण राज्य सरकारने त्यांच्या सोयीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ लावला आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू केलं। त्यामुळे एकूण आरक्षण 50%च्या वर गेलं आणि आरक्षणाची 50%ची मर्यादा ओलांडली गेली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाला 50%ची मर्यादा आखून देत सर्वोच्च न्यायालयाने 2021 मध्ये ऐतिहासिक निकाल दिला होता। त्या आरक्षण मर्यादेचंच महाराष्ट्रात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लंघन झालंय असा दावा करत विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की मी ओबीसी विरोधी नाही, पण जर आरक्षण चुकीच्या पद्धतीने दिलं गेलं तर आरक्षण असंविधानिक ठरून ओबीसींच्या 4200 लोकांचं पद जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। यापूर्वीही अशी पदं रद्द झाली होती अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली होती। आता यामुळे झालंय काय तर 2021 साली न्यायमूर्ती एम खानविलकर आणि न्यायमूर्ती जे माहेश्वरी यांच्या खंडपीठाने दिलेल्या ऐतिहासिक निकालात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली होती। त्या निकालानुसार एकूण आरक्षण 50%पेक्षा अधिक असू शकत नाही असा स्पष्ट आदेश आहे। पण ओबीसींना सरसकट 27% आरक्षण लागू करण्यात आल्यामुळे ही मर्यादा 83 पंचायत समित्या, 17 जिल्हा परिषद, 57 नगरपालिका आणि 2 महानगरपालिका अशा 159 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये ओलांडण्यात आली। या संदर्भात सुप्रीम कोर्टात 29 नोव्हेंबरला जी सुनावणी पार पडली, त्या सुनावणीत निवडणुकीच्या कार्यक्रमाला कुठलीही स्थगिती कोर्टाने दिली नाही, परंतु ज्या नगर परिषदा, नगरपंचायती, महानगरपालिकांमध्ये आरक्षण 50%पेक्षा जास्त आहे त्या निवडणुकांचा निकाल या प्रकरणाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहील असं कोर्टाने म्हटलं होतं। आता नागपूर महानगरपालिकेत ओबीसी प्रवर्गातून 40 नगरसेवक निवडून आले आहेत, मात्र एकूण आरक्षणाची टक्केवारी सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या 50%च्या मर्यादेपेक्षा जास्त गेल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। यामुळे या 40 नगरसेवकांच्या निवडीवर कायदेशीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका घटनात्मक चौकटीत बसतात की नाही हा प्रश्न या निमित्ताने समोर आलाय। आता पुढच्या 48 तासात या 40 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे। या चर्चा का सुरू झाल्या तर आरक्षणाच्या या प्रकरणावर 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। या सुनावणीत जर न्यायालयाने ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचं मान्य करत निवडणुका रद्द केल्या तर नागपूर महानगरपालिकेतील 40 जागांवर पुन्हा पोटनिवडणुका घ्याव्या लागतील। यामुळे भाजपचं संख्याबळ कमी होऊ शकतं आणि नागपूर महानगरपालिकेमधलं सत्ता समीकरण पूर्णपणे बदलू शकतं। याचा परिणाम फक्त नागपूरमध्येच नाही तर चंद्रपूर महानगरपालिकेत सुद्धा दिसू शकतो। मुळात कुणालाच स्पष्ट बहुमत नसल्यानं चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर पदाचा तिढा वाढलाय। त्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे। अशात जर कोर्टाच्या निर्णयामुळे नगरसेवकांचं पद रद्द झालं तर ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेतल्या नगरसेवकांवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो। कारण चंद्रपूर आणि नागपूर या 2 महानगरपालिकांमध्ये आरक्षणाची 50%ची मर्यादा ओलांडली गेली आहे।
पण कोर्टाच्या निर्णयाचा एकूण राज्याच्या राजकारणातही मोठा फरक पडू शकतो। आता 21 जानेवारीला कोर्टात कोणता निकाल येण्याची शक्यता आहे, तर काही कायदेतज्ञांच्या मते निवडणुका बेकायदेशीर ठरवल्या गेल्या तर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटू शकतात। राज्यातल्या अनेक नगर परिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिकांमधल्या ओबीसी आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। अनेक ठिकाणी निवडणुका रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी लागण्याची वेळ येऊ शकते। ही परिस्थिती प्रशासकीय यंत्रणेसाठी मोठं आव्हान ठरेल आणि राजकीय अस्थिरतेलाही खतपाणी सुद्धा मिळू शकतं। तर काही कायदेतज्ञांचं म्हणणं आहे, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यानं आणि प्रशासनावर येणारा अतिरिक्त ताण लक्षात घेता सर्वोच्च न्यायालय या निवडणुकांना एकदाच दिलेला अपवाद म्हणून वैध ठरवू शकतं। पण हे करताना भविष्यातल्या निवडणुकांसाठी आरक्षणाची मर्यादा काटेकोरपणे पाळण्याचे कडक निर्देश दिले जाऊ शकतात। त्यामुळे 21 जानेवारीचा निकाल केवळ नागपूरमधल्या 40 नगरसेवकांचं राजकीय भवितव्य ठरवणारा नाही, तर महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या आरक्षण धोरणाची पुढची दिशाही निश्चित करणारा ठरणार आहे। कारण या सुनावणीनंतर राहिलेल्या 20 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणूक जाहीर होऊ शकतात। त्यामुळे कोर्टाकडून काय निर्णय येणार आणि नागपूरमधल्या 40 नगरसेवकांचं पद जाणार की राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल। तुम्हाला काय वाटतं, आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे तिथे पुन्हा निवडणुका व्हायला हव्यात का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।